आणि तिचा हर्ष भगवंताला वाटावा, त्या संपूर्ण कुळाचा हर्ष भगवंताला वाटावा। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, भगवंताला आनंद वाटावा असं कृती, असं अशी क्रिया, असं कर्म तुमच्या माझ्या हातून घडावं। या देशाचं भाग्य, या महाराष्ट्र भूमीचं संचित आहे। येणाऱ्या 19 तारखेला तिथीनुसार ज्यांची जयंती आहे, असे ज्यांच्यामुळे आम्ही सगळे इथे छान बसलेलो आहोत, सुरक्षित आहोत, ज्यांच्यामुळे आमच्या महिला वर्गाच्या कपाळावर सुरक्षित आहे, इथल्या तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, वेदशाळेतला वेद, देवळातला देव आणि स्वराज्याचा घाट घालण्याकरता जीवाचं रान या सर्व मंडळींनी केलं। म्हणून अधिष्ठान ठेवलं भगवंतांचं, शंभू महादेवाचं, एकीकडे तुळजा भवानीचं, स्वतःच्या माता पित्यांच्या बद्दल प्रचंड गौरव, प्रचंड कृतज्ञता, अभिमान बाळगावा। आणि तेव्हा असं एक सुंदर शककर्ता राजा म्हणून जगाच्या समोर, जगाला विश्वाला ललामभूत होईल असं कर्म हातून घडावं। याचं कारण असं होतं, तुकोबाराय सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड उत्तमोत्तम ग्रंथांचा ध्यास ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये आहे। बघा, मला असं वाटतं, आपण महिला वर्ग एसटीचा प्रवास करता का? सगळ्या करतो का आपण? नाही। आता मी म्हटलं ना, आपलं एसटी पण आपलीच आहे, काय लागतं आपल्याला एसटीत बसायला? मग एसटी मध्ये बसताना काय अट्टाहास असतो आपला? कुठे बसावं? पुढे बसण्याकरता आपला थोडा हट्ट असतो। रस्ते जरा पाहिले तर आपण मागे बसायला मागत नाही, पुढे बसतो। काय प्रकार आहे, काय अनुभव आहे मागे बसल्यानंतर? सगळे आदळापट आहे, धक्के दणके सहन करावे लागतात, म्हणून आपण पुढे बसतो। साधी गोष्ट आहे, एसटीच्या ड्रायव्हर पासून, त्या चालकापासून आपण जेवढ्या जवळ आहे तेवढे धक्के दणके कमी आहेत, बरोबर? एसटीच्या ड्रायव्हर पासून जेवढ्या लांब जाऊ तेवढी सगळी आदळापट आहे। हे एसटी ड्रायव्हरच्या बाबतीत आहे। त्या जगाच्या बापाला आपण चालक म्हणतो, जगत चालक, अखंड अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक म्हणतो। स्टेरिंग त्याच्या हातात आहे, हा, ऍक्सिलेटर त्याच्या हातात आहे, सगळं त्याच्या हातात आहे। सगळ्या जगाचा तो स्वामी आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा तो भगवंत आहे। आणि मग असा भगवंत, त्याच्या हातामध्ये जर चाक असेल आमच्या जीवनाचं, तो चालक आहे, तर मग त्याच्यापासून जवळ, त्याच्या जवळ बसावं की लांब बसावं? सद्गुरूंच्या जवळ, परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे जवळ बसू तेवढे धक्के आणि दणके आयुष्यात कमी आहेत। त्याच्यापासून जेवढे लांब जाऊ तेवढी सगळी आदळापट आहे। मग तक्रार नाही करायची। तुकोबाराय सांगतात, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तू जे वाट्याला प्रारब्ध म्हणून, भोग म्हणून आम्हाला भोगायला दिलेत ना देवा, ते आनंदाने भोगतोय, पण ते भोगत असताना तुझे नाम उच्चारितो, भगवंताच्या नामाचं, त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं अखंड चिंतन घडावं। आणि हे ज्याच्या घरात घडतं ते घर धन्य आहे। अखंड चिंतन विठोबाचे। मग काय ग्रंथांचा उल्लेख करतात तुकोबाराय, प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असावी, तुकोबारायांची गाथा असावी, माऊलींची ज्ञानेश्वरी असावी, समर्थांचा दासबोध असावा, मनोबोध असावा। प्रत्येकाने खिशात बाळगावेत असे मनोबोध आणि हरिपाठ नावाचे ग्रंथ आहेत। एका हरिपाठासाठी माऊलींचे 1000 वेळा पाय पकडले ना तरी ते कमी ठरतील। हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणतीचे वाचा तया मोक्ष। कुठल्या गावाला मिळतो मोक्ष? कुठेच नाही मिळत। जो जिवंतपणे अनुभवण्याचा प्रकार आहे किंवा अनुभव आहे त्याला म्हणायचं मोक्ष।